नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जीवनामध्ये काही कामे, काही गोष्टी आणि काही निर्णय असे असतात की आपण त्यांना वर्षानुवर्षे टाळत राहतो. कधी भीतीमुळे, कधी आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे, कधी मनामध्ये गोंधळ असल्यामुळे, तर कधी स्वतःवर विश्वास नसल्यामुळे. हे माझ्याकडून होणार नाही, मी सक्षम नाही, ही माझी दिशा नाही, असे आपण स्वतःला सांगत राहतो. पण एक वेळ अशी येते जेव्हा तेच काम, तेच निर्णय आणि तेच पाऊल अचानक सोपे वाटू लागते. ज्यासाठी आधी मनामध्ये विरोध, भीती किंवा टाळाटाळ होती, ते आपल्याला जड वाटेनासे होते. अशा बदलामागे एक मोठे आध्यात्मिक सत्य असते, ते म्हणजे स्वामींचा सूक्ष्म हस्तक्षेप. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जे काम आपण अनेक वर्षे टाळत होतो, ते स्वामींच्या हस्तक्षेपामुळे अचानक सोपे कसे होते. स्वामी आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप तेव्हाच करतात जेव्हा आपण स्वतःच्या प्रयत्नांनी पुढे जाऊ शकत नाही किंवा चुकीच्या दिशेला वळण्याचा धोका असतो. मन भीतीने, गोंधळाने किंवा अडथळ्यांनी भरलेले असते आणि योग्य निर्णय घेणे कठीण होते. अशा वेळेला स्वामी शांतपणे हस्तक्षेप करतात, मन हलके करतात, विचार स्पष्ट करतात आणि योग्य दिशा दाखवतात. ते आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करण्यासाठी हस्तक्षेप करतात. ही प्रक्रिया नेहमी अचानक सुरू होते जेव्हा आपण बदल स्वीकारायला तयार असतो. आता समजून घेऊया की ज्या कामांना आपण वर्षानुवर्षे टाळत होतो, ती कामे स्वामींच्या हस्तक्षेपाने सोपी कशी होतात. सर्वप्रथम स्वामी आपल्या मनातील अडथळा दूर करतात. आपण काही गोष्टी टाळण्याचे खरे कारण म्हणजे भीती, शंका किंवा मानसिक अडथळा. हा अडथळा आपल्या मनामध्ये लपून बसलेला असतो. जेव्हा स्वामी आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी तयार करतात, तेव्हा सर्वात आधी मनातील जमत नाही हा अडथळा काढून टाकतात. हा अडथळा काढल्यावर ज्याचा भार वाटत होता ते हलके वाटते, जे अवघड वाटत होते ते करता येण्यासारखे वाटते, ज्यासाठी धीर लागत होता तो धीर आपोआप मिळू लागतो. हा बदल एवढा नैसर्गिक असतो की आपण स्वतःच आश्चर्यचकित होतो आणि हा बदल स्वामीच आपल्यामध्ये घडवत असतात. आपला दृष्टिकोन बदलतो, गोष्ट पूर्वीसारखी वाटत नाही. आपण एखादे काम टाळतो कारण आपण त्याला कसे पाहतो ते चुकत असते. एखादी गोष्ट कठीण आहे की नाही यापेक्षा आपण तिच्याकडे कसे पाहतो हे महत्त्वाचे असते. स्वामी जेव्हा हस्तक्षेप करतात तेव्हा ते आपला दृष्टिकोन बदलतात. हे कठीण आहे याऐवजी हे शिकण्यासारखे आहे असे विचार मनात येतात. मी करू शकत नाही याऐवजी मी प्रयत्न करू शकतो असा विश्वास वाटतो. मला भीती वाटते यापेक्षा मी शांतपणे हाताळू शकतो असे धैर्य मनात येते. दृष्टिकोन बदलला की अडचण राहत नाही, तर पुढच्या टप्प्याची एक पायरी बनते. हा दृष्टिकोनातील बदल म्हणजे स्वामी आपल्या विचारांची क्षमता वाढवत आहेत. मनाला नवीन ऊर्जा मिळते, निर्णय घ्यायला सोपे होते. जेव्हा स्वामी आपल्या जीवनामध्ये नवीन टप्पा सुरू करतात, तेव्हा सर्वात आधी मनात एक वेगळी ऊर्जा जाणवते. आधी जड वाटणारे विचार हलके वाटतात आणि मन काम करण्यासाठी तयार होते. काहीही जबरदस्ती न करता आतूनच उत्साह निर्माण होतो. ही ऊर्जा शांत असते, पण ती मनाला पुढे नेणारी असते. निर्णय घेणे सोपे होते आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आपोआप वाढते. ही नवीन ऊर्जा स्वामीच आपल्याला देतात आणि हीच आपल्याला नव्या दिशेला जाण्याची पहिली खूण असते. कारण जेव्हा मन मजबूत होते तेव्हा आपण तेच पाऊल सहज टाकतो ज्यासाठी आधी वर्षानुवर्षे संकोच होता. जेव्हा स्वामी हस्तक्षेप करून मार्ग दाखवतात तेव्हा योग्य लोक भेटायला लागतात. हे लोक साधे असतात, पण त्यांच्या बोलण्यामध्ये, सल्ल्यात किंवा उपस्थितीमध्ये आपल्याला पुढचे पाऊल टाकण्याचे संकेत मिळतात. आपण जिथे अडकलो होतो तिथे हे लोक मार्ग दाखवतात, आत्मविश्वास देतात किंवा आवश्यक मदत करतात. अनेकदा हे योग्य वेळेला भेटतात, जणू काही नियोजन आधीच केलेले असते. अशा योग्य लोकांच्या आपल्या जीवनात येण्याने असे वाटते की आजूबाजूचे जगच माझ्या बाजूने आहे. हे योगायोग नसतात, तर हे स्वामींकडून पाठवलेले योग्य सहकारी असतात. आपण जे टाळत असतो त्या दिशेला नेण्यासाठी स्वामी मार्ग तयार करत असतात. स्वामी जेव्हा हस्तक्षेप करतात तेव्हा योग्य वेळ तयार होते. जे काम आधी जमत नव्हते ते आता जमण्यासाठी योग्य बनते. कधी आपण तयार नसतो, कधी परिस्थिती तयार नसते, कधी दोन्हीही नसतात, म्हणूनच काम टाळले जाते. जेव्हा आपल्यासाठी योग्य वेळ येते तेव्हा अचानक गोष्टी सुरळीत होतात, अडथळे कमी होतात, गरजेची साधने उपलब्ध होतात, गोंधळ दूर होतो. ही योग्य वेळ स्वामींच्याच हातात असते. ज्या कामासाठी आधी सर्व गोष्टी चुकीच्या वाटत होत्या, त्याच कामासाठी आता सर्व गोष्टी जोडल्या जातात. आपण जे काम टाळत असतो त्यामागे मोठे कारण असते, ते म्हणजे मनातील गोंधळ. जेव्हा स्वामी हस्तक्षेप करतात तेव्हा मनामध्ये एक स्पष्टता येते. कोणत्याही गोंधळाशिवाय पुढे जाता येते. हे करावे की नको, माझ्यासाठी योग्य आहे का, आपण चुकलो तर, हे जमले नाही तर,
अशा अनेक शंका आणि गोंधळ मनामध्ये निर्माण होतो. पण जेव्हा स्वामी आपल्यासाठी मार्ग खुला करतात तेव्हा हे सगळे प्रश्न शांत होतात. मनामध्ये एक शांत, स्पष्ट आणि स्थिर विचार उगवतो की हे मला करायलाच हवे, मी यासाठी तयार आहे, मला आता भीती वाटत नाही. ही स्पष्टता म्हणजे स्वामींचे मार्गदर्शनच असते. वर्षानुवर्षे अडलेल्या कामांमध्ये जेव्हा स्वामी हस्तक्षेप करतात तेव्हा हे काही प्रमुख बदल दिसतात. लक्षात घ्या की जे काम आपण टाळत होतो ते आता सोपे वाटायला लागणे ही खूप मोठी आध्यात्मिक खूण आहे. हा महत्त्वाचा बदल आपल्या मनात, भावनांमध्ये, आपल्या ऊर्जेत, आपल्या मार्गामध्ये आणि आपल्या आत्मविश्वासात होतो. स्वामी कधीही कोणत्याही भक्ताला अडचणीमध्ये एकटे सोडत नाहीत. योग्य क्षणी ते योग्य दिशेला घेऊन जातात. ते आपल्या विचारांमध्ये शांतता आणतात, गोंधळ दूर करतात आणि मनाला योग्य दिशेचा संकेत देतात. आणि अशा वेळेला जुने अवघड पाऊलही खूप सोपे वाटते. त्यामुळे जे काम पूर्वी अशक्य वाटत होते तेच आता हलके आणि नैसर्गिक वाटू लागते. हा बदल आपला स्वभाव अचानक सुधारला म्हणून होत नाही, तर हा स्वामींच्या शांत आणि सूक्ष्म हस्तक्षेपाचा परिणाम असतो. आपण अनेक वर्षे टाळत असलेली कामे अचानक सोपी वाटू लागणे ही गोष्ट साधी वाटली तरी तिच्यामागे एक खोल आध्यात्मिक प्रक्रिया चालू असते. मनात तयार झालेला अडथळा, भीती किंवा अनिश्चितता स्वामी हळूहळू कमी करतात. जेव्हा आपण पुढच्या टप्प्यासाठी तयार असतो तेव्हा स्वामी परिस्थिती, वेळ आणि आपल्या अंतर्मनाची तयारी एकत्र आणतात. म्हणूनच अचानक धैर्य वाढते, निर्णय स्पष्ट होतात आणि एखादी कृती सहज होते. नवीन सुरुवात करताना सर्वात मोठा अडथळा मनातील भीती असतो आणि ही भीती स्वामीच संपवतात. त्यामुळे आपण ज्या दिशेला पाऊल टाकत आहोत ते फक्त आपल्या प्रयत्नांमुळे नाही, तर स्वामींनी केलेल्या हस्तक्षेपामुळे आहे, त्यांनी उघडलेल्या मार्गामुळे आहे. शेवटी एकच सत्य आहे की जिथे अडथळा संपतो आणि सहजता येते तिथे स्वामींची कृपा काम करत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतले की जे काम आपण अनेक वर्षे टाळत होतो ते स्वामींच्या हस्तक्षेपामुळे अचानक सोपे कसे होते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.